Bishop Felix Machado, Monsignor Juan Pablo, my dear brother bishops, my dear fathers, little sisters, brothers and sisters, friends from all over the place, but especially from this Diocese of Vasai. It's with great joy that we have just heard the decree of Pope Francis giving a new shepherd to the Diocese of Vasai. The large numbers that have assembled over here are an indication of an assurance to Bishop-elect Thomas Francis de Souza of our prayers, of our support, of our accompanying him in this great ministry. In this age of synodality, all of us baptized have a responsibility to build up the church, to build up the kingdom of God. Permit me to give you a few reflections on this occasion in the language of the place, Marathi. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आगमन काळातील तिसरा रविवार. काही दिवसात आपण नाताळचा सण साजरा करणार आहोत. आगमन काळ म्हणजे वाट पाहण्याचा काळ. देव पित्याने मानवजातीवरील प्रेमापोटी आपल्या पुत्राला या जगात पापी माणसाचं कारण करण्यासाठी योजना आखली होती. ही योजना अनेक संदेश त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचली. लोकांना पश्चाताप करून देवपुत्राला स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यासाठी देवाने हजारो वर्षे घेतली आणि शेवटी ख्रिस्तरूपी सूर्य या जगावर अवतरला आणि सर्व जग प्रकाशमय झालं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण त्याच ख्रिस्तरूपी प्रकाशामध्ये आज आपण जगत आहोत. तोच सूर्यप्रकाश आपण घेतो आणि जे अंधारात आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण बिशप थॉमस डिसूजा यांचा बिशपपदी पदग्रहण सोहळ्यासाठी इथे मोठ्या आनंदाने जमलो आहोत. बिशप फेलिक्स मचाडो नियुक्त झाल्यानंतर आणि त्याही अगोदर बऱ्याचशा फादरामध्ये आणि प्रापंचिकामध्ये कुजबूज चालली होती. चर्चा चालली होती की बिशप फेलिक्स नंतर नवीन बिशप कोण होणार. काही लोक म्हणत होते की आपल्या वसईच्याच फादरामधून एखादे बिशप होती. काही म्हणत होते की एखादे बाहेरून बिशप येतील. काही लोकांची इतकी धावपळ झाली होती की किंवा त्यांना इतकी आस्था वाटत होती की त्यांनी काही फादरांची नावं आणि फोटो पण पाठविण्यास सुरुवात केली होती. थोडक्यात अनेक लोकांच्या मनामध्ये कुजबूज झाली होती की नवीन बिशपाची ते वाट पाहत आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मराठीत एक सुंदर म्हणणं आहे, धीर धरा धीर धरा, धीरापोटी फळे येती गोरी गोमटी. म्हणजे धीर धरल्यावर देव आपल्याला गोरी गोमटी फळे देतो. आणि नेमकं तेच वसई धन प्रांताबरोबर झालं आहे. त्यांनी धीर धर म्हणून देवाने हे गोर गोमटे दिसायला सुंदर, सर्वांशी चांगले संबंध ठेवणारे आणि खऱ्या मनाने अगदी काम करणारे, असे कामसुख सुंदर दिसणारे बिशप थॉमस गोरे गोमटे तुमच्या धन प्रांतासाठी एक तडफदार बिशप म्हणून दिले आहे. मी म्हणणार होतो, सर्वप्रथम मोठ्याने ताड्या वाजवून नवीन या बिशपाचे अभिनंदन करूया आणि आपल्या सुंदर हिरवेगार वसई धन प्रांतामध्ये त्यांचं स्वागत करूया. या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे आपण आगमन काळात आहोत आणि आज तिन्ही वाचनं आपल्याला अतिशय सुंदर संदेश देत आहेत.
विशेष करून शुभ वर्तमानात लोकांनी योहानाला विचारले होते की आम्ही काय करावे, आणि योहानाने सांगितले की तुम्ही गोर गरिबाकडे लक्ष द्या, त्यांना मदत करा. ज्यांच्याकडे 2 अंगठे नाहीत त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना 1 द्या. आपल्याकडे जास्त अन्न असेल तर ते अन्न गोर गरिबासाठी वाटा. हा सुंदर संदेश ख्रिस्ताने त्या लोकांना दिला. आजच्या काळामध्ये योहान व ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही लग्नाला जा, पहिल्या कम्युनियासाठी जा, बप्तिस्मासाठी जा, तिथे जितकं हवं आहे तितकंच जेवण घ्या, पाणी प्या. जास्त घेऊन कचऱ्यात टाकू नका. जगात खूप अशी लोक आहेत की ती पाण्याविना, अन्नाविना तडफडत आहेत, उपाशी आहेत. आणि हाच विचार घेऊन बिशप थॉमस वसई धनप्रांतात आपल्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला सुरुवात करणार आहे. सर्वांनी ख्रिस्ताच्या शिकवणीशी एकनिष्ठ राहून कोणाची जमीन लुटू नये, कोणाला फसवू नये, कोणाची निंदा नालसी करण्यासाठी वेळ घालवू नये, तर ख्रिस्ताच्या प्रेमात आणि शिकवणीत राहा. हेच खरे ख्रिस्ती जीवन आहे, हीच खरी सुवार्थ आहे. त्यासाठीच प्रभूने आपल्याला हे जीवन दिलेले आहे. मला आशा आहे की बिशप थॉमस हीच शिकवणूक आपल्या पालकीय कार्यात लोकांच्या मनावर बिंबवतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मिसामध्ये आपण एक गाणं गातो, मी जिथे कुठे जाईन तिथे ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. मला आशा आहे की बिशप थॉमस जिथे कुठे जातील तिथे त्याच्यामध्ये नक्कीच ख्रिस्त दिसेल. मी बिशप थॉमस यांना अगदी जवळून ओळखतो. बिशप विशेष म्हणजे त्यांना मी सेमिनरीत शिकवली आहे. ते माझे विद्यार्थी आहेत. अनेक कार्यक्रमात मी त्यांना भेटलो आहे. अतिशय मना मिळवू, प्रेमळ असा त्यांचा स्वभाव, साधी राहणीमान, दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती, सर्वांना सामावून घेण्याची त्यांची कृती ही वाखाणण्यासाठी सारखी आहे. मला आशा आहे की ते आपल्या विचारात नव्हे तर ते प्रेमळ वृत्तीने वसई धनप्रांताला अगदी हिरवणार केली, योग्य ती दिशा दाखवतील, हीच माझी या मिसामध्ये प्रार्थना आणि शुभेच्छा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा एखाद्या धनप्रांतात बिशप आणि श्रद्धावान लोक एक दिलाने, एक मताने आणि एकाच देवावरील श्रद्धेने वाटचाल करतात, तेव्हा त्या धनप्रांतात शांतता असते, ऐक्य असते, एक दिलाचा समाज निर्माण होतो, नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीची निर्मिती होते. तेच नवळ, तोच चमत्कार करण्यासाठी बिशप थॉमस आज पदग्रहण करणार आहे. आपण सर्वांच्या त्यांना प्रार्थनामय शुभेच्छा. माझ्या प्रिय बंधूंनो, मी बऱ्याच वेळा वसईतील बऱ्याच पॅरिशमध्ये आलो आहे, मिसा केली आहे. वसईतील लोक धार्मिक आहेत, श्रद्धाळू आहेत, उच्च शिक्षित आहेत. वसईतील प्रत्येक पॅरिशने देऊळ मातेला अनेक धर्मगुरू, धर्मभगिनी दिल्या आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात ते येशूच्या प्रेमाची, शांतीची सुवार्ता पसरवित आहेत, याची मला जाणीव आहे. प्रियबंधूंनो, वसईच्या या पुण्यभूमीतून, पवित्र मातीतून देवाने तुमच्या लोकांची सेवा करण्यासाठी बिशप थॉमस यांची निवड केली आहे. मला आशा आहे आणि खात्री आहे की तुमच्या सर्वांचं, धर्मगुरूंचं, धर्मभगिनीचं आणि भाविकांचं सहकार्य त्यांना करावा, हीच माझी वसईतील भाविकांना आणि धर्मगुरूंना विनंती. थँक्यू.